त्या युवतीनं जी तक्रार दाखल केली त्याच्यात काही गोष्टी या संशयास्पद सुद्धा दिसत आहेत. मग नेमका संशयास्पद काय आहे, तर तिनं जो गुन्हा दाखल केलेला, घटना जी सांगितलेली आहे, कार्यकाळ जो सांगितलेला आहे, ज्या घटना घडली ह्या सगळ्या घटनेचा, तर तो असा आहे की 1 फेब्रुवारी 2024 ते 24 जून 2024 या काळामध्ये यांचे संबंध झाले वगैरे वगैरे अशा पद्धतीने ह्या तरुणीने सगळं सांगितलेलं आहे. परंतु त्या तरुणीनं जो सोनोग्राफी रिपोर्ट दिलेला आहे तो रिपोर्ट आहे 15 डिसेंबर 2023 चा. म्हणजे ही सगळी घटना घडण्याच्या आधी, त्यांचे व्यक्तिगत शारीरिक संबंध होण्याच्या आधी 3 महिन्या आधीचा सोनोग्राफीचा रिपोर्ट आहे, जिथं अबॉर्शन वगैरे सगळ्या गोष्टी दिसतात. मग मला असा प्रश्न विचारायचा आहे किंवा माध्यमांवरून सुद्धा विचारला जातोय की मग यांचे संबंध जर 24 साली घडलेले असतील, मग 23 सालचा सोनोग्राफी रिपोर्ट कसा प्रेझेंट झाला? मग याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी काळबेर आहे का? खरंच इथं राजकीय षडयंत्रातून हे घडवलं जातंय की खरंच याच्यामध्ये पृथ्वीराज पाटील यांचे संबंध होते का? हा चिंतनाचा मुद्दा आहे.